सांगली हादरली, घरात घुसून चौघांचा थरारक गोळीबार, 14 वर्षीय चिमुरड्याची जागीच हत्या, व्यावसायिक वादातून बालकाच्या थेट डोक्यात गोळ्या झाडल्या, माथाडी नेत्याच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांचा ताबा, सांगलीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, घरात घुसून निष्पाप मुलाचा खून, संजय नगर पोलिसांची मोठी धावपळ, गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात। सांगली शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे। एका 14 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याची घरात घुसून डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे। नेमकी काय आहे ही घटना, हल्लेखोर कोण होते आणि हे हत्याकांड का घडवून आणलं गेलं, पाहूयात सविस्तर। सांगली शहरातील अभयनगर या भरवस्तीच्या भागात एका 14 वर्षीय चिमुरड्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली। वेदांत बंडगर असे ठार झालेल्या निष्पाप बालकाचं नाव आहे। तो माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू होता। प्राथमिक अंदाजानुसार बंडगर आणि हल्लेखोरांमधील जुन्या व्यावसायिक वादातून हे भीषण हत्याकांड घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय। संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोर पिस्तूलसह बंडगर यांच्या घरात घुसले आणि बाळासाहेब बंडगर कुठे आहेत असे जोरात ओरडत त्यांनी हवेत गोळीबार सुरू केला। यामुळे घरात एकच धावपळ उडाली। दरम्यान घराबाहेर अंगणामध्ये वेदांत मोबाईलवर गेम खेळत बसला होता। घरातून बाहेर पडताना एका क्रूर हल्लेखोराने थेट अंगणात खेळणाऱ्या वेदांतच्या डोक्यात गोळ्या झाडल्या। गोळी लागताच वेदांत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि संजय नगर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात नाकेबंदी केली असून संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। ही होती सांगलीतील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी धक्कादायक घटना। एका व्यावसायिक वादातून 14 वर्षांच्या वेदांतला आपला जीव गमवावा लागलाय। या प्रकरणातील गुन्हेगारांना पोलीस कधीपर्यंत बेड्या ठोकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।